नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी। त्यासाठी असे मी मोठे मोठे प्रॉन्स आणलेले आहेत। याच्यामध्ये जे धागा असतो हे धागा काढून घ्यायचा आहे आपल्याला। हा हिरवा दिसतो ते साफ करून घेऊया। 1.5 किलो प्रॉन्ससाठी मी हे कांदे घेतलेले आहेत। 1.5 किलो चिरून बारीक चिरून घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी कांदा। आणि हे थोडेसे कांदे सोललेत, हे लांब लांब पातळ कापून घ्यायचे आपल्याला। बघू शकता फ्राय करण्यासाठी एकदम पातळ असा कांदा कापून घेतलाय। इकडे कढईत मी थोडंसं तेल घालून घेतले। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण ताटात काढून घेऊया। हे बघा, असा तळून घ्यायचा, याच्यापेक्षा जास्त तळायचा नाही कांदा, नाहीतर आपला कांदा करपट लागतो। आता हा कांदा आपण बारीक चिरलेला त्याच तेलामध्ये कढईमध्ये छान असं स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे। कोळंबी स्वच्छ धुवून झाले, हे असे धागे काढून घेतले आपण सगळे। आता याला हळद मीठ मसाला लावून घेणार आहोत। खूप छान अशी कोळंबी धुवून घेतली आहे, एकदम वाईट अशी स्वच्छ एकदम। आता इथं यामध्ये घालण्यासाठी मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला कोळंबीला लावून घेणार आहोत। आपण मॅग्नेट करून ठेवणार आहोत। 2 चमचे आलं लसूणची पेस्ट। आता याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। खूप छान असा मसाला आपण मॅग्नेट करून ठेवला आहे। आता हे 1 तासासाठी असं ठेवणार आहोत आपण। कांदा छान आपला गोल्डन ब्राऊन भाजून झालाय। आता अर्धा किलो मी टोमॅटो कट करून घेतले, कांद्यामध्ये घालून घेऊया। टोमॅटो टाकून छान असं मिक्स करून घेतले। आता टोमॅटो पण भाजून घेऊया छानपैकी। 1 मोठा बटाटा पण टाकलाय, आता मिक्स करून घेऊया। छान तेल सुटेपर्यंत आपला मसाला पण भाजून झालाय। 1 मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे, ते पण आपण आता यामध्ये मिक्स करूया। कमी आंबटवालं दही घ्यायचं आहे आपल्याला। तर छान मॅग्नेट करून ठेवायचं आहे। छान असं मिक्स करून झालं। आता आपण कढईत घालून घेऊया। मसाला असा तेल सुटेपर्यंत अगोदर भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोचा, आणि मग ही कोळंबी यामध्ये घालून शिजत ठेवायची। छान मिक्स करून घेतले। आता यावर झाकण ठेवून आपण छानपैकी शिजवून घेणार आहोत 20 ते 25 मिनिटं। बिर्याणीसाठी आता राईस मी भिजवून घेतलाय, बघू शकता 1 तास भिजवून ठेवलाय। छान आपला राईस असा भिजलाय। आता इथं मसाले घेतलेत मी। 2 मोठ्या इलायच्या आहेत, 1 लवंग आहे, 10-15 काळी मिरी आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, दालचिनी आहे, आणि हे स्टार फूल आहे। आता इकडे मी पाणी राईस उकळण्यासाठी गरम करून घेतलं, यामध्ये हे घालणार आहे मसाले। भिजवलेला राईस घालून घ्यायचा आहे आपल्याला। आता याच्यामध्ये राईस घालून घेतलंय आपण। थोडंसं हे 2 लिंबाच्या फोडी घालून घेऊयात। भाजी पण छान अशी रसरशीत बनवून तयार आहे। राईसमध्ये 1 पळीभर तेल घालून घेऊया, भात चिपकू नये यामुळे। आणि यामध्ये थोडं 2 चमचे मी काळं मीठ घातलंय, म्हणून जरा हे काळं पाणी दिसतंय। चव चांगली येते आणि पोट साफ राहतं म्हणून। राईस आपला छान शिजून झालाय, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, मी थोडासा असा राईस काढून घेतलाय। एकदम असा आसानीने तुटत असेल तर हे राईस आपला शिजलाय। आपण याला दम देणार आहोत, तर 70 ते 80% आपल्याला राईस शिजवून घ्यायचा आहे। आता आपण हे चाळून घेऊया चाळणीमध्ये। राईस सगळा चाळून घेतलाय, थोडा थंड पण करून घेतलाय। आता हे आपण दम लावणार आहोत। दम असा लावणार आहोत की डब्यामध्ये, कारण की कामावरची बिर्याणी आहे। आपण त्यांना टोपात तर नाही देऊ शकत, त्यांना नाही आवडणार ते, म्हणून मी इथं स्टीलच्या डब्यामध्ये हे लेयर लावणार आहे। इथे मी स्टीलचे 2 डब्बे घेतलेले आहेत। आता यामध्ये मी राईस लावून घेणार आहे अगोदर। दोन्ही डब्यामध्ये मी राईस लावून घेतलेला आहे। आता यावर घालूया आपण पुदिना असा। हा फ्राय केलेला कांदा पण थोडा थोडा घालून घ्यायचा आहे।
आता आपण यावर प्रॉन्सची जे आपण ही बनवलेली भाजी ती लावून घेणार आहोत. छान अशी चारही बाजूने आपण भाजी लावून घेतलेली आहे. आता यावर घालायचा आहे वापस आपल्याला राईस. वापस राईसची लेयर लावायची आहे. छान असं दोन्ही डब्यामध्ये राईस पण आपण लावून घेतलेला आहे. आता यावर घालणार आहोत तळलेला कांदा, कलर थोडासा बाहेरच्या सारखी टेस्ट यावी म्हणून. इथे मी दुधात केसर पण भिजवून ठेवलं होतं. आता केसर पण यावर घालून घेऊया आपण चमचाने असं. आणखीन छान आपली बिर्याणीला टेस्ट यावी. छान अशी बिर्याणीची लेयर आपली लावून तयार आहे. आता याला झाकण लावून आपण दम देणार आहोत. जाड तव्यावर ठेवणार आहोत डब्बा आणि अर्धा तास आपण याला दम देणार आहोत असंच झाकण लावून. आपलं यामध्ये तूप राहिलं आहे घालायचं. तूप पण घालून घेऊया. हे गरमीने एकदम खाली जाईल. त्याचबरोबर खाण्यासाठी काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर केलेली आहे. काकडी टोमॅटो बारीक कापून मीठ घातलेलं आहे आणि दही मिक्स केलेलं आहे यामध्ये. बघू शकता किती छान अशी. ही पण पॅक करून घेऊया. तव्यावर आपण प्रॉन्स बिर्याणीला छानपैकी अर्धा तास दम दिलेला आहे. बघू शकता किती छान आपली बिर्याणी बनवून तयार आहे. लेयर बघा, हे बघा, आतून रसरशीत वरून सुटसुटीत एकदम आपली कोळंबी बिर्याणी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.